आणि हेच खरं आयुष्य आहे. आणि एक पत्र घेऊन श्री आदिशक्ती आजी महाराजांनी स्वराज्य कशा प्रकारे उभं केलेलं आहे आणि त्याचे नियम काय होते आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट केलेले. आज शिवाजी महाराजांचं एक पत्र सापडलेलं आहे तिथे आपल्याला की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. शिवाजी महाराजांचं हे पत्र वाचताना आहे ना अंगावर काटे येतात आणि आजही भीती वाटते की त्यावेळेस शिवाजी महाराजांचे पत्र लिहिलेले आहे. हे पत्र एवढं जबरदस्त आहे की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. आपल्या सरदारांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे की जर का तू माझ्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा विचार जर केला असला तर लक्षात ठेव हे स्वामी तुला सोडणार नाही आणि तुला जी शिक्षा होईल याची जबाबदारी फक्त तू असतील, या जबाबदार तू असशील. हे लक्षात ठेवायचं. खाली ताजा कलम त्यांनी लिहून दिलेले की तुला पुनश्च सांगितलेलं आहे की रयतेच्या भाजीच्या देठालाही तू हात लावायचा नाहीयेस आणि त्यांना कुठलाही त्रास तू द्यायचा नाहीयेस. हे शिवाजी महाराजांचं पत्र हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. खूप बोलता आलं असतं पण पावसामुळे आपण थोडंसं पुढे जाऊयात. नेक्स्ट हा बस. शिवाजी महाराजांच्या आज सैन्याचा आवाका किती मोठा होता. संभाजी महाराज कुणाचे वारसदार आहेत हे आपल्याला समजले पाहिजेत. शिवाजी महाराजांकडे 3 लाखाचं सैन्य झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा एवढा मोठा जबरदस्त आणि कालावधी त्यांनी शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हे साम्राज्य 3 लाखाचं सैन्य उभं आहे शिवाजी महाराजांकडे. 300-350 किल्ले आहेत शिवाजी महाराजांकडे. अहो तुम्हाला माहिती नाही एक किल्ला गेला म्हणजे वाटतं की किल्ला हरला नाही. एक किल्ला हरणं म्हणजे ती अख्खी नगरपालिका आपल्या हातात न जाणे. त्या किल्ल्याच्या आतमध्ये किल्ल्याच्या जवळपास असलेली जी काही 50 गावं असतील, जी 150 गावं असतील, जी 100 गावं असतील त्याचा महसूल गोळा करायचा अधिकार त्या किल्ल्याला असतो. आणि ज्यावेळेस एक किल्ला जातो त्यावेळेस त्या प्रांतावरला तुमचा अधिकार जात असतो. त्यामुळे मावळा शेवटपर्यंत लढत होता की एक जीव गेला तरी चालेल माझा किल्ला वाचला पाहिजे. कारण तिथे सगळ्यात मजबूत काय आहे तर अर्थकारण मजबूत असतं आणि ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि सैन्य जबरदस्त आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही पण आपल्यावर उपकार आहेत कविराज भूषण यांचे की जो उत्तर भारतातून आलेले शिवाजी महाराजांसोबत रायगडावर तो 2 वर्ष राहिलेला आहे 1671 ते 1673च्या दरम्यान. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं सैन्य पाहिलंय. शिवाजी महाराजांची सुखी समाधानी प्रजा पाहिलेली आहे आणि त्याचं वर्णन त्यांनी आपले 585 काव्यातनं त्यांनी करून ठेवलेलं आहे. ब्रजभाषेतली ती काव्य आहेत. आता एकच काव्य तुम्हाला इथे घेतो की शिवाजी महाराजांचं सैन्य कसं आहे की ते कविराज भूषण म्हणतायत की समोर शिवाजी महाराजांचं लाखोचं पायदळ उभं आहे. त्याच्या पाठीमागे आज लाखोचं अश्वदळ उभं आहे. त्याच्यामध्ये एक बलाढ्य हत्ती उभा आहे आणि हत्तीच्या पाठीवर उंच 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 भगवा झेंडा फड 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 करतोय. ढोल ताशे नगारे करणे मरपे एकच असं म्हणत दुमदुम निघतोय आणि हर 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 महादेव आई तुळजा भवानीच्या नावाने चांग भलं येळकोट येळकोट जय मल्हार या रणगर्जनांनी अवघा असं म्हणत दुमदुम निघतोय. शिवाजी महाराजांचं सैन्य ज्यावेळेस बाहेर पडतंय त्यावेळेस आजूबाजूचे त्यांचे शत्रू आहेत ते लपून बसतात आणि त्या चाललेल्या सैन्यामुळे जी धूळ उडते ना ती आसमंताप्रमाणे पर्यंत जाते आणि तो प्रखर सूर्य सुद्धा छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतोय. आणि सूर्य आणि त्या समुद्राचं काय वर्णन वर्तावं की जसा थाळ्यामध्ये पारा घ्यावा आणि तो पारा इकडे तिकडे हलावा त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सैन्याने चालल्यामुळे तो समुद्र हादरतोय. याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणताय ती काव्य एवढं जबरदस्त आहे बघा कि सज चतुरंग सैन्य अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतने चलत है भूषण भनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गय पर रन की रलत है आयला पहिला खायला क्या गायला गायला गजन की ठायला पहिला सैल उचलत है तारा तो तरनी धुरी तारा में लगत जिमी तारा पर पारा पारा वारियो हलत है वारियो हलत है वारियो हलत है. ब्रजभाषा आहे नुसती घंटावाद्य असेल ठाण 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 बाबा काय बोलला कळलं नाही पण ही ब्रजभाषा आहे आणि ही ब्रजभाषा समजून घेणं गरजेचं आहे. आजकाल अलीकडे खूप रॅप यायला लागले बरोबर ना. आप्पांचा विषय लय हार्ड आहे ना आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. अहो आम्हाला 350 वर्षापूर्वीचं तुम्हाला मी रॅप ऐकवतो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातलं हे रॅप आहे की साजी चतुरंग सैन्य अंग में उमंग धारी सारजा शिवाजी जंग जीतने चलत है भूषण भनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गय पर रन की रलत है आयला पहिला खायला खाम्या गायला गजना की ठायला पहिले सैल उचलत है तारा तो तारणी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारियो हलत है वारियो हलत है वारियो हलत है. थोडं फास्ट घ्यायचं थोडंसं फास्ट घेऊ. साजी चतुरंग सैन्य अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतने चलत है भूषण भनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गय पर रन की रलत है आयला पहिला खायला खाम्या गायला गजना की ठायला पहिले सैल उचलत तारा तो तारणी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारियो हलत है वारियो हलत है वारियो हलत है. आपल्या मुलांना ही काव्य शिकवा.
तेव्हा लक्षात येईल आपल्या मराठ्यांच्या साम्राज्याचं खरं दैवत काय आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही काव्य आणि त्यांची जबरदस्त साधन समृद्धी आहे. पुढे घ्या दादा, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. शिवाजी महाराजांचा हे सगळे गोष्टी झालेल्या आहेत आणि शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दुर्गेश्वर रायगडावर होतोय. आणि ह्या रायगडावर नुसता दुर्गेश्वर रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत नाही, तर युवराज म्हणून संभाजी महाराजांचाही अभिषेक तिथं होतोय. लक्षात घ्या की ह्या समर्थ राज्याचे एक युवराज म्हणून त्यांच्यावर आज तिथे रायगडावर अनेक विधी झालेले आहेत, संस्कार तिथं झालेले आहेत आणि हा रायगड जबरदस्त सजलेला आहे. रायगडावर कोण कोण गेले एकदा हात वर काढा बरं. वा, जबरदस्त जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. रायगडावर एवढी लोक झालेली आहेत, कारण रायगडावर जाणं गरजेचं आहे. आयुष्यात 2 कुलू 2 मनाली कमी झाले तरी चालेल, आयुष्यात एकदा रायगड आणि राजगडला नेहमी जात जा, कारण माझ्या राजाची सोन पावलं तिथं उमटली. तेवढं लक्षात ठेवा. राजधानी राजगड हा सगळ्यात जबरदस्त सुंदर किल्ला जर असेल 360 किल्ल्यांपैकी महाराजांच्या काळजातला किल्ला जर कुठला असेल तो आहे राजगड, जिथे महाराजांचं जवळजवळ 9000 दिवस माझा राजा त्या राजगडावर राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर ते रायगडावर आलेले आहेत. आणि त्या रायगडावर जगाला हादरा देणारी ती घटना घडलेली आहे. 350 वर्षानंतर हिंदूंचं साम्राज्य, हिंदूंचं सिंहासन तिथं निर्माण होतंय. आमच्या रायगडाचं वर्णन काय हो की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखट, चौथरबा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासी वेक, ऐसे पाहुनी राजे बोलले तख्तास जागा हाच गड करावा, तख्तास जागा हाच गड करावा आपला तो दुर्गेश्वर रायगड. आणि तो रायगड सजलेला आहे. रायगडचा पूर्ण परिसर सजलेला आहे. रायगडावर आनंदोत्सव चाललेला आहे आणि त्या रायगडावर आज शिवाजी महाराजांवर अनेक विधी संस्कार तिथे होतात आणि विधी संस्काराच्या माध्यमातून शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. आणि ते सिंहासनावर बसल्यानंतर तो रायगडावर एक जबरदस्त उत्साह तिकडे सगळे झालाय. ढोल ताशे नगारे सगळीकडे वाजताय, कीर्तन चालू झालेली आहेत आणि ह्या गोष्टी पाहताना आज तो रायगड असा स्वतःला अभिमान समजतोय की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, की हा सोहळा मी माझ्या डोळ्याने पाहतोय. तो दुर्ग पुरुषाला आयुष्याचं सार्थक झाल्यागत वाटलंय. आणि हा राज्याभिषेक सोहळा तिथे पार पडतोय 6 जून 1674. पण हा राज्याभिषेक चालू असताना दुसरीकडे तुम्हाला घेऊन जातो, जर अफजल औरंगजेबाच्या दरबाराकडे घेऊन जातो. तो औरंगजेब स्वतःला खूप भारी समजत असतो, अखंड हिंदुस्थानचा साम्राज्याचा राजा तो समजत असतो. पण खरं पाहता क्रूर, कपटी, कजाकी, कारस्थानी असा राजा ह्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये झाला नव्हता. आणि तो औरंगजेबाला ते पटलं नाही की एका सरदाराचा पोरगा आज छत्रपती होतो. अरे हिंदूंचे सगळे साम्राज्य आम्ही संपवलेली आहेत, हे हिंदूंचं एकही सिंहासन आम्ही ठेवलेलं नाहीये. 600 वर्ष आम्ही इथे राज्य करतोय आणि ह्यांनी आता स्वतःचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न तिथं केलेला आहे. त्यामुळे तो आपल्या सरदारांना काय बोलतो लक्षात घ्या. त्या रायगडात त्या औरंगजेबाचा दरबार भरलेला असतो. त्याच्या आग्रा असेल किंवा कुठे दुसरीकडे, तर त्या आग्रा दरबार भरलेला असतो आणि त्या दरबारात सगळे येण्याची वाट पाहत असतात आणि तिकडे वाट पाहताना त्याचे अलगाब लागतायत. 600 वर्ष यांचेच अलगाब लागले हो, आपले अलगाब कधी लागत नव्हते. अलगाब म्हणजे जय जयकार आणि त्याचे अलगाब लागतायत की हजरत सलामत की बुलाए दीन दुनिया, अबुल मुजफ्फर मुइमुद्दीन, शहनशाह गाजी, आलमगीर बहादर, बादशाह मोहम्मद औरंगजेब, असे त्याचे अलगाब लागलेले. खरं वास्तविक पाहता हे अलगाब ऐकून अतिशय उत्साही मनाने, अतिशय प्रसन्न मुद्रेने औरंगजेबाने आज तिथं येणं अपेक्षित होतं. पण अतिशय मराठ्यांपासून मार खाल्लेला, मनाने पिचलेला, हरलेला औरंगजेब तिथे प्रवेश करतोय आणि आपल्या दरबारात उभं राहिलेल्या त्याच्या सरदाराला, मनसबदारांना आणि शहजादांना उद्देशून बोलतोय, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामील कर चुका है. हमारी लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. अरे ये हमारे मामू जान अमीर उमरा शाहिस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि सीवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. अरे तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. यह जसवंत सिंह जोधपुर महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं, भागते हुए अपने पीठ पर खाए. यह सिद्दी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई रखकर सीवा आगरे के गिरफ्त से फरार हो गए. सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान में.
ये सिद्दी फौलाद खान, ये कारतलब खान, ये रजुल बेग उज़्बाकी, ये मेरी आतिश तरबियत खान बहादुर खान कोकलदास, ये बुंदी नरेश हाउसिंग बाड़ा, ये रणमस्तखा, ये सैयद मुनव्वर खा बार खा, तमाम सारे बुंदे राजपूत तुर्क ईरानी अफगानी उज़्बेकी हबशी मुगल फौजबंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों? आखिर क्यों सिवा को ये फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफे घोड़े गोला बारूद खजाने उस सिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों? इस क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर तुम कभी सिवा को नहीं समझ पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और आसला बढ़ाया, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा ना जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने। हमने सिवा के लोगों को लाखों का जागीर दिया, लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। अरे वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो डरते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, मगरूर है, नामकुर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन अरे दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी शोहरत और इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुशनसीब है, क्योंकि हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा मिला। आणि औरंगजेबाचे तिथलं दरबार भरतोय, इकडे रायगडावर इकडे राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा पार पडतोय। गागा भट्टांनी तिथं जबरदस्त आरोळी दिलेली आहे की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय, राजा शिव छत्रपती की जय, राजा शिव छत्रपती की जय, असा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं पार पडतोय। आणि त्या महालामध्ये सर्वात कृतज्ञता पावले असेल, सर्वात जास्त सुखी असेल, समाधानी असेल ना, एक व्यक्तिमत्व त्यामध्ये बसलं होतं, त्या म्हणजे माझ्या आई जिजाऊ आई साहेब, की त्यांनी त्यांचं मन एवढं हे झालं होतं की हे लेकरू माझं, अरे ह्या लेकराला मी लहानपणी मांडीवर घेऊन बसायचे, दूध भात घालायचे, आज माझ्या मांडीचं ह्यांनी 32 मन सोन्याचं सिंहासन केलंय। त्याला लहानपणी उंबरटा ओलांडता येत नव्हता, त्यांनी दिल्ली पासून तामिळनाडू पर्यंत त्यांनी 3-3.5 हजार किलोमीटर घोड्यावर प्रवास केलेला आहे। हा मुलगा लहानपणी आज छोटे छोटे किल्ले करायचा आणि त्या छोट्या किल्ल्यांचे आज बलाढ्य राजगड आणि रायगड झालेले आहे। हा मुलगा लहानपणी छोटे छोटे मुलांना आवाज काढून दाखवायचा, तिथं आग्र्याच्या दरबारामध्ये त्यांनी सिंह गर्जना केलेले। हे माझं लेकरू आज बसलंय कुठं? सिंहासनावर बसलेले। माझ्या माता भगिनींना, माझ्या जनतेला मी एक मनामन माझं मी वचन दिलं होतं की माझा मुलगा इथे तुम्हाला रामराज्य निर्माण करून दाखवेल, आणि मी घारीप्रमाणे नजर ठेवली माझ्या मुलावर। त्याचा कधीही वेडा, त्याचा लाड मी पूर्ण केलेला नाही, कायम त्याच्यावर लक्ष ठेवलं। जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, भव्य आहे, सुंदर आहे, जे संस्कारी आहे, मी त्याला ते देत गेले। आणि त्या मुलांनी आज काय केलंय तर अखंड त्या भारताच्या भूमीला, ह्या मातीला आज तो एक सूर्य लाभलेला, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। काय त्या आईला वाटलं असेल हो, किती धन्यता पावली असेल। आपण पाहिलेली स्वप्न माझ्या मुलाकडनं पूर्ण करून, आपल्या मुलाकडनं पूर्ण करून घेणारी ती एकमेव माता होती, म्हणून आई जिजाऊंचं पूजन झालं पाहिजे, आई जिजाऊंना नेहमी स्मरण केलं पाहिजे। माता भगिनींना तर ठीक आहे, मी मुलींना तर सांगेल की तुमचा मोबाईलवरचा स्क्रीन जो असतो ना, त्याच्यावर हिरो हिरोईनचे नट्यांचे नाही पाहिजे। एक तर तुमच्या आईचा पाहिजे, नाही तर या महाराष्ट्राचा आईचा पाहिजे। दोनच तुमच्याकडे तिथे आज तुमच्या मोबाईलवर कायम स्क्रीनवर असले पाहिजे, हे लक्षात ठेवा। कारण ह्यांनी आपला महाराष्ट्र सांभाळलेला आहे आणि आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे। आज ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथे सोहळा पार पडतोय, आणि राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर खऱ्या अर्थ पाहताना आज एक नियती म्हणतो ना, त्याला नियती किती कठोर असते की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ना, त्यांना कधीच संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, नियतीने कधीच साथ दिली नाही।
अहो शिवाजी महाराजांमधील तरी थोडं, पण नियतीने सगळ्यात मोठा घात केलेला आहे तो संभाजी महाराजांचा केलेला आहे. काय दुसऱ्या वर्षी लहानपणी असताना संभाजी महाराज 2 वर्ष असताना त्यांनी आई त्यांची हिरावून घेऊन गेलेली. तिथनं पुढे नियतीने त्यांच्या नेहमीच त्यांचा अविटंबना तिथं केलेली. पण माझं एक आव्हान आहे इथं बसलेल्या सर्व माझ्या तरुण मित्रांना, तरुण बांधवांना, की आयुष्यामध्ये ना सगळं मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये गाडी, घोडा, बंगला, बायको सगळं मिळेल तुम्हाला. सगळ्या मोठ्या प्रॉपर्टीचे मालक तुम्ही असाल. पण एकच गोष्ट तुम्हाला करावं लागेल, छत्रपती शिवाजींना महाराजांना मानणार असेल तर पहिल्यांदा तुमच्या आईचा आदर करायला शिका. बाकी काही नाही केलं तरी चालेल आयुष्यामध्ये. कारण माझ्या राजांनी कधीच आऊसाहेबांचे शब्द त्यांनी खाली पडून दिलेले नाहीयेत. आणि शिवाजी महाराजांच्या ह्या घटना प्रचंड जबरदस्त आहेत की आज तो राज्याभिषेक सोहळा होतोय त्या रायगडावर. आणि तुम्हाला सांगतो आई जिजाऊ त्यावेळेस एवढ्या प्रचंड आजारी होत्या आणि शिवाजी महाराजांना ते जाणवत होतं की माझी आई आता थकलीये. माझ्या आईला आता आयुष्यामध्ये मला वाटत नाही फारसे दिवस आहेत. आणि खरं पाहता आई जिजाऊंचं ते वय आता हळूहळू संपत आलं होतं. त्यांच्या आयुष्याचा हिशोब संपत आला होता आणि ते शिवाजी महाराजांनी ओळखले. आणि ह्या राज्याभिषेकाच्या गडबडीत सुद्धा आई जिजाऊंना शिवाजी महाराजांनी पाचाडच्या वाड्यामध्ये त्यांनी तिथं हलवले, खाली रायगडाच्या खाली पाचाडच्या वाड्यामध्ये हलवलेलं आहे. पण खरं पाहता त्या पाचाडच्या वाड्यामध्ये आईसाहेबांनी अंथरूण धरलंय. महाराजांच्या मनामध्ये किती कालवा निर्माण झाली असेल हो. अखेर तेच ते अंथरूण, छोटा का झाला, अखेर ते अंथरूण शिवाजी महाराजांची आई निघाली. ती आई 10 वर्षापूर्वी सती निघालेल्या आऊसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी माग फिरवलं होतं. त्या वर्षी आईसाहेब 10 वर्ष थांबलेत. पण आता आऊसाहेबांना कोण थांबवणार हो. आई कसले जबरदस्त नाते त्या निसर्गाने निर्माण केले हो, जिच्या प्रेमाला किनारे नाही, जिच्या प्रेमाचा ठावही लागत नाही. म्हणून असं वाटतं की ह्या जगाला आई देणारा परमेश्वर किती किती प्रेमळ असला पाहिजे. आणि तीच आई वेळ प्रसंगी हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर किती निष्ठुरपणे वागत असला पाहिजे. मित्रांनो, बुधवार होता. त्या दिवशी आऊसाहेबांची तब्येत अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशोब संपत आला होता. वर्ष, महिने, आठवडे, दिवस सर्व संपले होते. राहिली होती काही फक्त अवघ्या काही तासांची थकबाकी. आणि आऊसाहेबांची ती थकबाकी शिवाजी महाराजांच्या लक्षात तिथं येत होती की आता आई पुन्हा भेटणार नाहीये आपल्याला. आणि खरं पाहता शिवाजी महाराजांना ते जाणवलं होतं. हा शिवाजी महाराजांचा तो दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जातो. खरं पाहता त्या दिवशी संध्याकाळी आईसाहेबा दिवस मावळला. आणि खरं मायेच्या माणसाचा गराडा भोवती असताना आणि सूर्य पराक्रमी शेजारी उभा असताना सुद्धा त्या मृत्यूचे पाश तिथं पडू लागले होते. कुणाचे काही चालत नसते अशा वेळी, सगळे हातबल होत असतात. आणि तेच झालं. आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा हात हातात धरला होता. रात्र झाली, मध्यरात्र झाली. आई जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. पायापाशी संभाजी महाराज बसले होते. शिवाजी महाराजांचा हात हातात देऊन फक्त त्या शिवाजी महाराजांच्या मुखाकडे आईसाहेब पाहत होत्या. डोळ्यात अश्रू होते हो, पण चेहऱ्यावर समाधान होते की लेकरा धन्य केलीस, कुस धन्य केलीस, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. अरे असा सूर्य पराक्रमी पुत्र माझ्या नशिबी आला. 6 पोरं झाली मला, 5 पोरं माझ्या त्या देवाने घेऊन गेला, निष्ठुरपणे घेऊन गेला. पण एक पोरगा माझ्या पदरात असा टाकला त्यांनी भारताचा इतिहास बदलला. आणि लेकरा आज मी खूप खुशीने जात आहे. आणि आई साहेबांनी हळू तिथे खरे डोळे मिटलेले चैतन्य निघून गेले. आऊसाहेबांचा आत्मा निघून गेलेला आहे. स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आऊसाहेब कायमच्या निघून गेलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आता खरा मराठ्यांचा राजा पोरका झाला आणि माझा शंभू बाळ महापोरका झाला. कारण मला तरी आई होती हो, माझ्या शंभू बाळाला तर आई बघायला मिळाली नाही, कधी आई बोलायला जमलं नाही. आणि आजी हे त्याचं सर्वस्व होतं. लहानपणापासून फक्त आजी 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 हेच त्याचं सर्वस्व होतं. आता त्या शंभू बाळाला कोण सांभाळणार. आणि त्या दिवशी आज संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज महापोरके झालेले आहेत. आई कसले हे जबरदस्त नाते मी सांगितलं निसर्गाने निर्माण केलेले आहे. शिवाजी महाराजांकडे सगळं होतं. 3 लाख सैन्य होते. रायगडावर कुबेराला लाजवल एवढीच ऐश्वर्य संपन्न त्यांच्याकडे होते. 3 लाखाचं सैन्य होतं, 300 किल्ले होते. पण फक्त हे कौतुक करायला आणि कौतुक पाहायला आई नव्हती. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जे म्हणलं जातं ना, हे शिवाजी महाराजांना त्या दिवशी जाणवलं.
अरे रायगडाच्या आणि राजगडाच्या कितीही उंच किल्ल्यावर उभं राहिलं, किती उंच बाले किल्ल्यावर उभं राहिलं आणि आऊस साहेब अशी हाक मारली ना तरी शिवबा ही हाक आता पुन्हा ऐकू येणार नव्हती. माझ्या देवांनो, माझ्या माईबाबांनो आणि मुलांनो, मी नेहमी सांगेन तुमच्या आयुष्यात सगळं मिळेल तुम्हाला, पण आई आणि बाबा एकदा गेल्यानंतर मिळणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. जेवढं काही त्यांना वेळ देता येईल, जेवढा प्रेम देता येईल ते देत जा. शिवचरित्रात बाकी काही नाही शिकला ना, फक्त आईचा आदर आणि वडिलांचा आदर करायला शिका. शिवचरित्रात सगळं काही भरून पावेल तुम्हाला, सगळं काही भरून पावेल. आणि ते खरं पाहता तिथनं संभाजी महाराजांच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. आणि संभाजी महाराज त्यावेळेस जे पोरके बसले पडलेले आहेत की थोडं पुढे शिवाजी महाराज अनेक मोठमोठ्या मोहिमांमध्ये अडकलेत आणि संभाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यावेळेस पोरके झालेले आहेत. आणि ते पोरके झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झालेली. आणि त्यानंतर शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 6 वर्ष राहिलेले आहेत. आणि त्यांचा मृत्यू त्या रायगडावर 3 एप्रिल 1680 या दिवशी झालेला आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी. आणि हे साम्राज्य जेवढं उभं केलंय, जबरदस्त साम्राज्य उभं केलंय, ह्या साम्राज्य सांभाळणार कोण? आता एवढा मोठा धनी मिळणार कोण ह्या स्वराज्याला? तर शिवाजी महाराजांनी आपलं प्रतिरूप निर्माण करून ठेवलं होतं, ज्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. तुमच्या लक्षात येत नाही, ह्या मराठा साम्राज्य जे चालू होतं नाशिकच्या बॉर्डर पासून, गुजरातच्या बॉर्डर पासून खाली तामिळनाडू पर्यंत, ते अवघं स्वराज्य सांभाळायला 23 वर्षाचा युवक मराठा साम्राज्याचा छत्रपती होतो. 23 वर्षाचा युवक. आणि हे साम्राज्य तो सांभाळतोय. आणि असं सांभाळलंय त्यांनी की 9 वर्ष, 9 वर्षाची कारकिर्दी आहे, पण एखादी वीज कडकडून जावी अशी संभाजी महाराजांची ती कारकिर्द आहे. कधी आयुष्यामध्ये त्यांना बसायला थांबायला वेळ मिळालेला नाहीये. अहो, सिंहासनावर बसायला फक्त फोटो ठीक वाटतो, संभाजी महाराजांना आयुष्यात कधी बसायला वेळच मिळाला नाही. घोड्याच्या सिंहासन घोड्याच्या पाठीवर ठेवून राज्य करणारा माझा राजा आहे 23व्या वर्षी. मग ह्या 23व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्याची जडणघडण कशी होती, आयुष्याची जडणघडण कशी होती लक्षात घ्या. ज्या वेळेस त्यांची मुद्रा राज्याभिषेकानंतर जाणवली आपल्याला, ही मुद्रा समजून घ्या की श्री शंभो शिव जातस्य मुद्रादौ रिव राजते यद कसे विना लेखा वर्तते कस्य नो परी. आपल्या लक्षात घ्या किती स्वाभिमानी वृत्ती त्याच्यामधनं संभाजी महाराजांची दिसते की हे राजमुद्रेची ही राजमुद्रा ही सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत असलेली आहे. आणि या राजमुद्रेच्या आश्रित असलेली लेखा ही कोणावरही अंमल गाजवते. तशा आज शिवपुत्र शंभूची आज ही मुद्रा इथे प्रकाशित आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपल्या मुलांकडनं शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संभाजी महाराजांच्या राजमुद्रा नक्की पाठ करून घ्या. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत चंद्राचा उल्लेख सापडतो, संभाजी महाराजांच्या राजमुद्रेत आज सूर्याचा तिथे उल्लेख आढळतो. लक्षात घ्या. आज की काय लिहिलेलं की शंभो शिव जातस्य मुद्रादौ रिव राजते यद कसे विन लेखा वर्तते कस्य नो परी. ही राजमुद्रा पुढच्या काळामध्ये खूप हे झालेली पिंपळमाणी राजमुद्रा आहे. आज त्याला जवळजवळ 16 बुर्जाची ही राजमुद्रा आहे, तीही पूजली पाहिजे आपल्या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसोबत. आज ह्या मुलाची जडणघडण कशी झालेली आहे. उद्या तुम्हाला छावा पिक्चर दाखवतील, पण त्या छावा पिक्चर मध्ये शिवाजी संभाजी महाराजांचं चरित्र फक्त 30% त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू शकलात. ही त्यांची खरं सांगायचं ही एवढीच त्यांनी ते दाखवू शकले 30%. 70% संभाजी महाराज ते दाखवू शकले नाहीत, कारण आभाळे एवढं त्यांचं करिअर आहे त्याच्यामध्ये. खरं मी असं म्हणतो की आज सगळ्याच्या माध्यमातून मी छावा डायरेक्टरला मी इथे सांगतो, उत्तेकर साहेबांना, की त्यांनी छावा 2 त्यांनी प्रदर्शित केला पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये जसं बाहुबली 2 मध्ये आमचा बाहुबली पहिला कसा होता ते दाखवलं, तसं संभाजी महाराजांचं बालपण, आई जिजाऊंचे संस्कार, शिवाजी महाराजांचं त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम, आज त्यानंतर धर्मनिष्ठता, त्यानंतर हे साहित्य, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आज संभाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहितात. लक्षात ठेवा, बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथाची सुरुवात किती सुंदर आहे. त्या ग्रंथाची सुरुवात अशी केलेली आहे की देव दानव कृतस्तुती नागम हे लया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने दूतरत्नम तम नमामि भव बालकरत्नम तम नमामि भव बालकरत्नम. याचा अर्थ असा आहे की आज देव दानव कृतस्तुती नागम, देव आणि दानव ज्याची स्तुती करण्यात थांबत नाही, असा शिवशंकराचा गजराज हा पुत्र जो लिलया 100 मदमस्त हत्तींना लोळवू शकतो, असा हा रत्नाप्रमाणे शोभणारा तो गणराया, त्या गणरायास मी संभाजी राजा आज त्यांना वंदन करतो आणि माझ्या ग्रंथाची सुरुवात करतो. ह्याला म्हणतात संस्कृती.
ह्याला म्हणतात आपल्या धर्माचा अभिमान, ह्याला म्हणतात आपल्या मातीचा अभिमान. आणि संभाजी महाराजांनी तो ग्रंथ तिथं पुढे केलेला लिहिलेला आहे. त्या ग्रंथाची सुरुवात एवढी सुंदर केल्यानंतर भवानीला आव्हान त्यांनी केलेलं आहे. आपल्या जुन्या सगळ्या जे नातेवाईक आहेत, पूर्वज आहेत, त्यांना त्यांनी तिथं आव्हान केलेलं, त्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. पण त्या ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायात 422 क्रमांकाची ओवी तुमच्या माझ्यासाठी इथल्या अखंड महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या तरुणांसाठी त्यांनी लिहून ठेवलेली आहे. दुसऱ्या अध्यायात 422 क्रमांकाची ओवी आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात की इथल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, इथली भूमी कशी असली पाहिजे, इथल्या भूमीला जर चांगली राजसत्ता बनवायची असेल, चांगला देश बनवायचा असेल, घडवायचा असेल, तर इथल्या तरुणांनी किती जबरदस्त त्याचे पुढाकार घेतलेला पाहिजे. या राजमुद्रेत तिथं त्या श्लोकामध्ये आपल्याला आढळतं. त्याच्यामध्ये ते सांगतात की व्यसनानी नच्च सर्वानी भूपती ही परिवर्जता सप्तदोषा सदाराज्ञा हात व्या व्यसनोदया. संभाजी महाराजांचे शब्द आहेत बरं, हे मी येऊन सांगत नाहीये. संभाजी महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात. बुधभूषण उचलून बघा, उकडून बघा, त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात 422 क्रमांकाची ओवी. आणि त्या ओवीमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे की आजकालच्या तरुणांनी चांगला देश, चांगलं राज्य निर्माण करायचं असेल तर कशा प्रकारे वागलं पाहिजे. तर सप्तदोषा सदाराज्ञा, 7 दोषांपासून दूर राहणं गरजेचं आहे. 1, त्यांनी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. 2, त्यांनी जुगार खेळू नये. 3, त्यांनी परस्त्रीचं व्यसन करू नये. 4, त्यांनी खोटं बोलू नये. 5, त्यांनी वडीलधाऱ्या माणसांचा कधीही अपमान करू नये. 6, त्यांनी दूर दूर घरात न सांगता दूर दूर प्रवासाला जाऊ नये. आणि सर्वात महत्वाचा 7वा की ही भूमी, हा देश, हे राष्ट्र ज्या ज्या वेळेस तुम्हाला बलिदान मागेल ना, ते बलिदान देण्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे, तुम्ही तयार राहायला पाहिजे. असे संभाजी महाराजांच्या आज त्या दुसऱ्या अध्यायात 422 क्रमांकाची ओवी. मी शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्हाला दिलं की व्यसनात गुंतू नये. संभाजी महाराज सांगतायत की व्यसनानिनच्च सर्वानी भूपती ही परिवर्जता सप्तदोषा सदाराज्ञा हातव्या व्यसनोदया. दोन्ही राजे माझे सांगतात की व्यसनांपासून दूर राहा बाबा माझ्यानो. माझे मावळे असे लंगे सुंगे नको आहेत मला. माझ्या मावळ्यांकडे असे छातुरमुतुर मावळे तर नकोच आहेत मला. ते पत्र तुम्हाला दाखवलं नाही वाचून की चंगी भंगी व्यसनी श्रीलंपट खोटं बोलणारे असली मावळे माझ्यात घ्यायचेच नाहीये. घ्यायचा असेल मावळा तर कसा असला पाहिजे, रणधुरंधर असला पाहिजे, त्याला पुढची स्वप्न असली पाहिजे, त्याच्या बळकट मनामध्ये बळकट त्याच्या इच्छा असली पाहिजे राष्ट्र देशाची. तर ही सगळ्या क्वालिटी ज्याच्यात असतील ते माझे मावळे असतील. त्यासाठी आज शिवाजी महाराजांनी गडाच्या प्रत्येक गडाच्या खाली 3-3 महिन्याचे कॅम्प राबवले. आणि त्या कॅम्पमध्ये आपल्यासारखे युवक तिथं घ्यायचे. 3 महिने त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांना राष्ट्रभक्ती काय आहे, त्याच्यानंतर त्यांना मिलिटरी शिक्षण दिलं जायचं. असा ॲबेकॅरे लिहून ठेवतोय. त्या 3 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यातनंच काय चांगले निवडून त्यांना अजून ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवलं जायचं. आणि त्यावेळेस जेव्हा ते ब्लॅक कमांडो व्हायचे त्यावेळेस ते मावळे म्हणून स्वराज्यामध्ये यायचे. त्यामुळे आज एक मावळा 20-20 लोकांना, 20-20 शत्रूंना भारी जात होता. याचा अर्थ असा होता संभाजी महाराजांनी जबरदस्त सैन्याची फळी निर्माण केलेली. संभाजी महाराजांबद्दल ॲबेकॅरेने लिहून ठेवलंय की 10व्या वर्षी संभाजी महाराज आज त्यांच्या हाताखाली 10,000 सैन्यांची फौज दिली शिवाजी महाराजांनी. ब्लॅक कमांडो सर्वांचं नेतृत्व करतायत ते संभाजी महाराज. आणि गुजरात आणि खानदेशवर ते आक्रमण करतात. आणि हा संभाजी राजा एवढा जबरदस्त आहे, एवढा मदनाचा पुतळा आहे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर कुठलाही सैनिक त्यांच्या सैन्याच्या तुकडीत येण्यासाठी तो धडपडतोय. आणि शिवाजी महाराजांना मानणारी लोक सुद्धा संभाजी महाराजांना प्रति शिवाजी म्हणून त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांच्यात सैन्यात जाण्यासाठी आज इच्छा व्यक्त करतात. असे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना निर्माण केलेले. त्यानंतर संभाजी महाराजांनी जवळजवळ 3 अजून ग्रंथ लिहिलेले आहेत. ते ग्रंथ लिहिले ते ब्रज भाषेमध्ये लिहिले. त्यामध्ये 7 शतक आहे, त्याच्यानंतर नखशिका आहे. हे सगळे ग्रंथ संभाजी महाराजांनी केलेले. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून आपण त्यांना पूजतो. पण त्या ज्ञानेश्वरींचीच मी म्हणतो की प्रेरणा घेऊन संभाजी महाराजांनी पुढच्या काळामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली. त्यासाठी आई जिजाऊंनी शिवाजी महाराजांनी तेवढ्या जबरदस्त उंचीच्या लेवलचं शिक्षण त्यांना तिथं दिलेले. आणि गागा भट्टांनी जो ग्रंथ लिहिलाय समय नाही, त्याच्यामध्ये ते सांगतात की हा धर्मशास्त्र पंडित आहेत, हे साधा मुलगा नाहीये. राज्याभिषेकाच्या वेळेस मी त्याला पाहिलंय, माझ्यावर शस्त्रास्त्र करताना तो मलाही वरचढ जात आहे. असा शस्त्रास्त्र जबरदस्त हा मुलगा आहे. आणि हा मी एक जो समय नाही ग्रंथ लिहिलाय त्याची पूर्ण प्रस्तावना आहे की हा ग्रंथ मी संभाजी महाराजांना अर्पण करतो. हे वर्ष ते लिहिलेले गागा भट्टांनी लिहून ठेवलेले. असा हा जबरदस्त शस्त्र आणि शास्त्रमध्ये पारंगत आमचे संभाजी महाराज आहेत. आणि अनेक गोष्टींमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ते शिवाजी महाराजांच्या आज एक लक्षात ठेवा की हे शब्द कायम लक्षात ठेवा की आबासाहेबांच्या संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. की आमच्या वडिलांनी जे
केलंय, स्वप्न पाहिलेलं आहे, तो संकल्प केलेला आहे ना, तो पूर्ण करण्याचा माझ्या आयुष्यामध्ये माझा मानस आहे, मला बाकीचं काही नाहीये. आबासाहेबांचे संकल्पित म्हणजे आमच्या आबासाहेबांनी जो संकल्प केला काय की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, तो संकल्प माझ्या बाबांनी शेवटपर्यंत पाळला. तोच शंकर मी पुढे घेऊन जाणारे संकल्प आणि मी माझ्या आयुष्यात फक्त तेवढंच ध्येय ठेवलेलं आहे आणि ते कधीही शिवाजी महाराजांच्या शब्दाच्या बाहेर गेलेले नाहीये. याला म्हणतात वडिलांचा आदर करणे. आणि शिवाजी महाराजांचं प्रतिरूप म्हणून संभाजी महाराजांना नेहमी सगळीकडे पाहिलं गेले. खापी खान लिहून ठेवतो कागदपत्रात येत आज, खापी खान औरंगजेबाच्या दरबारातला इतिहासकार लिहून ठेवतो की तो संभा उच्छाद मांडण्यात, लढाया करण्यात त्या शिवापेक्षा 10 पटीने अधिक तापदायक ठरत आहे. तो स्वतःला प्रति शिवाजी समजतो आणि यांनी आमच्याकडे सगळीकडे आमचं सगळ्यात जास्त नुकसान करायचं काम त्या संभाने केलेलं आहे. हे लिहून ठेवले त्यांनी खापिकांनी. त्यामुळे ह्या संभाजी महाराजांचा जो इतिहास बदनाम झाला, इतिहासामध्ये त्यांना श्रीलंपट बोललं गेलं, व्यसनी बोललं गेलं. आज ह्या त्यांना सगळ्यांना हे संभाजी महाराजांचे लांछन लावले गेले, हे पुढच्या काळामध्ये लावले गेले. ते नंतर पुढच्या काळात वासी बेंद्रेंनी ते 40 वर्ष संशोधन करून त्याच्यावरचे ते खोडून टाकलेले. आणि संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा कधीही शब्द खाली पडून दिलेला नाहीये. आणि शिवाजी महाराजांचा प्रत्येक गोष्ट, आपल्या मुलाची वाटचाल कशी होते असते माहितीये तुम्हाला, थोडक्यात सांगतो, शेवटचे 10 मिनिटं राहिलेत, की आपल्या मुलाची वाटचाल आहे ना 4 पुस्तकं वाचून होत नसते किंवा काही सांगून होत नसते. त्या मुलाला जे दाखवतो, जो मुलगा जो पाहतो, त्यातनं आपली मुलं घडत असतात. संभाजी महाराज तर घडलेत, कसे घडले तो 1666ला त्यांच्या 9व्या वर्षी, वयाच्या 9व्या वर्षी 1666ला पुरंदराचा तह होतोय आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये आज 9व्या वर्षी संभाजी महाराजांचा आज प्रवेश होतोय राजकारणामध्ये. आणि त्यांची जडणघडण कशी होते, मिर्झा राजे सिंगाबरोबर बसताना समोरासमोर प्रश्न उत्तर चाललेली आहेत की स्वराज्याचं काय आहे, स्वराज्य कसं आहे, स्वराज्याचे किती किल्ले आहेत, ते कशा प्रकारे दिले जातात, कशा प्रकारे तह केला जातो. पण त्याच वेळेस माचीवर पाहतात ते की मुरारबाजी देशपांडे लढतात ते, आणि त्या मुरारबाजीला तो दिलेर खान समोर ऑफर करतोय की ए दिलेर, क्यों लढता है सिवा के लिए, अरे हमारे पास आजा तेरी जिंदगी बना देंगे. त्यावेळेस ते मुरारबाजी त्याला उत्तर देतायत ना कि अरे दिलेर, मुझे मालूम है, अरे ये टाइम, ये जो वक्त है ना, ये वक्त हमारे महाराज के लिए आज सबसे ज्यादा कठिन है. ये वक्त बेईमान है लेकिन मराठों का रक्त बेईमान नहीं हो सकता. आणि त्यावेळेस मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडतात आणि दिलेर खानाने जो बाण सोडलाय तो त्यांच्या कंठातून पाठीमागे निघतोय तरी त्यांचे हात लढतात. एवढे जबरदस्त शौर्य त्या मुरारबाजीचं संभाजी महाराजांनी पाहिलेलं आहे. तानाजी मालुसरेंचं त्यांनी पाहिलेलं आहे. तानाजी मालुसरे घरचं लग्न बाजूला सोडून कुठं चाललात, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, राष्ट्रप्रथम. कसे ते मावळे आबासाहेबांच्या शब्दासाठी आणि या स्वराज्यासाठी प्राण न्यौछार करणारे माझे हे मुरारबाजी त्यांनी ऐकले, बाजीप्रभू देशपांडेंचं त्यांनी ऐकलेले आहेत. कसे 300 मावळे, 300 बांधल आमचे कापले गेले, पण शिवाजी महाराजांच्या पर्यंत ते शत्रूंना पोचून दिलं नाही. आज एवढं जबरदस्त शौर्य ह्यांनी पाहिलेलं आहे. सूर्याची काकडे त्यांनी पाहिलेले आहेत, आज रामजी पांगेरा पाहिलेले आहेत. ह्यातनं तो मुलगा घडतोय. शौर्य काय असतं, स्वाभिमान कसा असतो, स्वराज्यासाठी कसं लढायचं असतं आणि हसत हसत कसं मृत्यूला मिठी मारायची असते, हा तो मुलगा शिकतोय. 9व्या वर्षामध्ये ज्या वेळेस आज आग्र्याच्या दरबारातला प्रसंग आहे, लक्षात घ्या. आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांना बोलवलं जातं. तिथं आपल्या शिवाजी महाराजांचा, आपल्या महाराष्ट्राचा अपमान केला जातो. त्यावेळेस शिवाजी महाराज तिथं नरसिंहाप्रमाणे गडबड आज तिथं गरजलेत आणि औरंगजेबाला तिथं लायकी त्यांनी त्याची दाखवलेली आहे. त्याची खिल्लत उडून आज तो तिथनं निघून चाललेले आहेत. आणि निघून जाताना त्यावेळेस शिवाजी महाराजांना रामसिंग त्यांच्या मागे आलेला आहे आणि त्यांना सांगितले की तुम्ही असे निघून जाऊ शकत नाही, कारण हा दरबाराचा तोहीन आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांचे जे शब्द आहेत ना, ते परखलदास यांनी लिहून ठेवलेले आहेत. ज्यावेळेस रामसिंग त्यांच्या मागे पळत येतो, असा दरबार भरलेला आणि ते मागे निघून चाललेले असतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. त्यावेळेस रामसिंग त्यांच्या पाठीमागे येतो आणि त्यांना पकडायचा प्रयत्न केला, थांबा राजे जे आप नाही जा सकते. त्यावेळेस शिवाजी महाराज जे गरजलेत ना की राम सिंग तुम देखे तेरा बाप देखे, बादशाह भी देखे, मैं कौन आदमी हूं, कौन दर्जे का आदमी हूं. अरे चाहे मेरी गर्दन मारे, चाहे मेरा सिर कलम कर दे, लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूंगा. जा बोल दे तेरे बादशाह से राम सिंग. हे शब्द ऐकताना त्यावेळेस ते 9 वर्षाचे संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या हाताशी आहेत. त्यावेळेस त्यांना ते शिवाजी महाराजांचं विराट रूप पाहायला मिळालेले आहेत.
हे आमचे आबासाहेब, हा त्यांचा स्वाभिमान. अरे त्या कुरुक्षेत्रावर त्या अर्जुनाला देखील हेच भास झाला असेल की कसं आहे ते श्रीकृष्णाचं जबरदस्त रूप, की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम अधर्मस्य तदात्मानम सुजान्यहम. ते विराट रूप पाहताना ज्या वेळेस त्याला बघितलं असं अर्जुनाची अवस्था झाली असेल ना, त्यावेळेस त्या 9 वर्षाच्या लेकराची अवस्था झाली असेल. हे आमचे आबासाहेब आहेत. आणि ती एनर्जी त्यांच्यात ती ट्रान्सफर होती. लक्षात ठेवा, असे घडतात आहेत संभाजी महाराज. असे विषय कोणी घडत नसतं. त्याच्या बाप तेवढा मजबूत असावा लागतो. बाप ज्या वेळेस सिंह असतो ना, तेव्हा पोरगा छावा निघतो. एवढं लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे वडिलांचा स्वाभिमान त्या मुलांच्या मध्ये उतरतोय. आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस संभाजी महाराजांना स्वतः सिंहासनावर बसायची वेळ येते, त्यावेळेस मी सांगितलं, ह्या जगातला, ह्या भारतातला सर्वात क्रूर, कपटी, कचाकी, कारस्थानी जो राजा आहे, अहो तो एवढा जबरदस्त आहे, तो औरंगजेब ना एवढा भयानक आहे ना, की तो उलट्या काळजाचा सोडा, त्याला काळीज होतं का नाही हे कळत नाही. अनेक चरित्र मी वाचले हो, पण ते औरंगजेब वाचताना आहे ना झोप लागत नाही. आपण घाबरतो, एवढा प्रचंड भयानक आणि निर्दयी माणूस आहे हा. अहो तो स्वतःच्या बापाला सोडत नाही. स्वतःच्या बापाला 6-7 वर्ष तुरुंगात टाकतो. पाणी पाजायला नीट त्यांना देत नाही. त्याची विषाच्या तेलाने मालिश करून बापाला मारून टाकतो. स्वतःच्या सख्या भावाला त्याचं मुंडकं तो उडवतो. त्याचं मुंडकं तापकात घेऊन येतो आणि त्याच्याबरोबर तो खेळत बसतो खंजीरानी. बघतो हा माझाच भाऊ आहे का, कसा मारला ह्याला. त्याचं धड त्या हत्तीला, त्या आग्र्यामध्ये मरतुकडा हत्ती आणला जातो आणि त्या हत्तीला शेण फासलं जातं आणि त्या हत्तीवर उलट त्याचं धड, ज्याला मुंडकं नाहीये, ते धड अख्ख्या आग्र्यामध्ये फिरवले, कसा माझ्या भावाला मारलाय मी. हा तो औरंगजेब आहे. लक्षात घ्या, सगळे भाऊ मारलेत. मुरादला हातावर कुराण हातात घेऊन त्यांनी खोटी शपथ दिली की अरे मी तर संत आहे, मी साधू आहे, मला हे गरज नाही या साम्राज्याची, तू धनी हो त्याचा, तू फक्त मला काही काळ साथ दे. आणि त्यांनी दिली. एक दिवशी त्याला बोलवला, दारू पाजली आणि त्याचाही खून करून टाकला. असा हा औरंगजेब, खतरनाक औरंगजेब आहे. त्या दाराशिकोची जे मोठा भाऊ आहे, त्याच्या बायकांवर त्याची नजर होती. 2-3-4 बायका होत्या. त्यातल्या पहिल्या बायकोनी तर आत्महत्याच केली. दुसरी होती आज राणा दिल म्हणून. आज ती राणा दिलकडे तो तिला म्हणला, तुझ्यासारखी सुंदर स्त्री माझ्याकडे पाहिजे. आता दारा नाहीये, आता मी तुझा सर्वस्व आहे. त्यावेळेस ती राणा दिल म्हणली की तुला माझ्यात काय आवडलं. त्यावेळेस औरंगजेब म्हणला, तुझे केश मला खूप आवडले, जे गुडघ्यापर्यंत आहेत, आणि तुझा चेहरा एवढा कोमल आहे, जणू काय कमल खुललंय असं तुझा चेहरा आहे. ती म्हणली ठीक आहे. त्यानंतर ती दरबार आतमध्ये गेलेली घरात, आणि आतमध्ये गेल्यानंतर, आज त्या महालात गेल्यानंतर तिने काय केलं असेल माहितीये का, आपले सगळे केस आहेत ना पूर्ण कापून टाकले आणि एका तपकात आहे ना औरंगजेबाला पाठवले. तुला केस आवडतात, केस घेऊन जा. तरी औरंगजेब थांबत नव्हता. तुझा चेहरा मला आवडतोय. तिने स्वतःनी ना खंजीरनी स्वतःचा चेहरा तिने खराब करून टाकलेला आहे, अख्खा रक्तस्राव केलेला आहे. आता म्हणले आता तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. आणि ती 15 दिवसांनंतर ती राणा दिल मेलेली आहे. लक्षात ठेवा की आपल्या भावाला सोडणार नाही, बापालाही सोडत नाही, छोट्या भावांना तो मारतोय. 39 नातेवाईकांचा खून करून तो बसतोय कुठे, सिंहासनावर बसतोय. आणि त्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याच्या लक्षात येते की आता माझ्यासारखा हा साम्राज्यात कोणीच नाहीये. मला एकच साम्राज्य उभं करायचंय की माझ्या हिरव्या पंचम अख्ख्या भारतभर लागल्या पाहिजे. आणि त्यासाठी सर्वात मोठी अडचण कोण आहे, तो शिवा अडचण आहे. पण आता सध्याला शिवा गेलेला आहे दख्खनमध्ये. कोण आहे, त्याचा 23 वर्षाचा पोरगा आहे, तो काय माझ्या पुढे टिकतोय. आणि त्यानंतर तो दख्खनेत उतरलेला आहे. आणि तिथं खरं मराठा आणि ही मोगल ह्यांचा जबरदस्त म्हणजे 27 वर्षाचा तो कालावधी आहे. 27 वर्ष तो रणसंग्राम तिथे चाललेला आहे. पण संभाजी महाराज त्याच्या पुढे माग हटले नाही. त्याला वर्ष 1.5 वर्षामध्ये ना हे मराठ्यांचं साम्राज्य घेऊ 5 लाख सैन्य घेऊन तो निघालेला आहे तिथनं. आणि त्या 5 लाख सैन्याला पुरवेल असा अन्नधान्य घेऊन चाललेला आहे. स्वतःचा सगळा खजाना, वडिलांचा खजिना, आपल्या आजोबांचा खजिना घेऊन तो तिथे उतरलेला आहे की हा महाराष्ट्र संपवायचंय, हे स्वराज्य संपवायचंय. का, त्या महाराष्ट्र फक्त मला आड येतंय, नाही तर माझं सगळं जे स्वप्न आहे की अख्खा हिंदुस्थान जो आहे माझ्या हिरव्या पंचम खाली मला आणायचा आहे, असा तो धर्मांध होता. शिवाजी महाराजांनी त्याने मागे एकदा पत्र लिहिलं होतं शिवाजी महाराजांनी की अरे बाबा, तू हे जे वागतोयस ना ते कुठल्या धर्मात मध्ये बसत नाहीये. तुझं धर्म पाळून तुझ्या धर्माचा तुला अभिमान आहे, तसं लोकांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. तू तुझ्या धर्माबद्दल तुझं नेहमी तू प्रेम ठेव, पण इतर धर्माला तू त्रास देऊ नको. ते ऐकलं नव्हतं त्यांनी त्यावेळेस सुद्धा. आणि असा औरंगजेब खाली उतरतोय. 20 मैलाची त्याची छावणी आहे, म्हणजे जवळजवळ 40-50 किलोमीटर त्याची छावणी पडत असते. असा औरंगजेब खाली उतरलेला आहे. त्याला वाटलं 1.5 वर्षात हे मराठ्यांचं साम्राज्य संपवू, पण 6 वर्ष आज तिथं लढतात ते संभाजी महाराज, जबरदस्त लढतात. आणि शेवटी औरंगजेबाला लक्षात येतं की हे सोपं नाहीये.
आणि औरंगजेब त्याच्यानंतर उतरलाय मराठ्यांना सोडून खाली खाली गेलाय आदिलशाहीकडे, कर्नाटककडे. कर्नाटक त्यांनी जिंकून घेतलेली, आदिलशाही जिंकून घेतली 1 वर्षात. त्याच्यानंतर कुतुबशाही जिंकून घेतलेली आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी पूर्णपणे घेरलेला आहे. फक्त मुठभर मराठ्यांचं साम्राज्य शिल्लक राहिलं होतं आणि ते पूर्णपणे सांभाळत होते आमचे संभाजी महाराज. जीवाचं रान करून त्यांनी संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं पूर्णपणे आक्रमण स्वतःच्या छातीवर रोखून धरलेलं आहे. आणि हा औरंगजेबाला खऱ्या अर्थाने समजलं की शिवा गेला, पण त्या शिवापेक्षा हा संभा त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला तापदायक ठरत आहे. आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जो किमॉश आहे, राजमुकुट आहे, तो खाली काढून त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत आणि शपथ घेतलेली, जोपर्यंत ह्या संभाचा नायनाट करत नाही ना तोपर्यंत मी राजमुकुट घालत नाही. 6 वर्ष उघड्या बोडक्या डोक्याने त्याला राहावं लागलेलं आहे. महाराज भारताचा सर्वात मोठा आज तो आहे, तो बघितला राजा म्हणून त्याला बघितलं जातं. तर अशा प्रकारे झालेला आहे. आणि तो औरंगजेब खऱ्या अर्थाने पुढं संभाजी महाराजांचा हे झालेलं आहे. पुढं जबरदस्त त्यांनी आक्रमण त्याची परतून लावलेली आहे. फक्त औरंगजेबच नाही तर आज डच, इंग्रज, पोर्तुगीज जे शिवाजी महाराजांच्या वेळेस डोकं खाली शांत घालून बसले होते, त्यांना शिवाजी महाराज गेल्यानंतर वाटलं की आता हा संभा 23 वर्षाचा पोरगा हा काय लढू शकतोय. त्याच्या विरोधातही संभाजी महाराज तलवार अशी चालली ना, वीज कडकडावी अशी संभाजी महाराजांची तलवार चाललेली. 9 वर्ष 23 वर्षाचा पोरगा लढतोय. 23 वर्षाचा मराठा साम्राज्याचं पोरग काय करू शकतं ना, हे संभाजी महाराजांनी तिथं दाखवून ठेवलेलं आहे की माझ्यावर जर माझ्या वडिलांनी जे संस्कार केला शस्त्र आणि शास्त्र, तर माझ्या मराठा साम्राज्याचं नक्कीच रक्षण करतोय. किती शस्त्र आणि शास्त्राचं हो. शिवाजी महाराज गेले त्यावेळेस 7,500 किलो सोनं रायगडावर होतं. 8,500 किलो चांदी रायगडावर होती. असे जबरदस्त रायगड होता. हे साम्राज्य सांभाळायचं काम 23 वर्षाचा मुलगा करतोय. नेहमी बघतो मी, नेहमी लोक मला विचारतात अनेक ठिकाणी की रायबा दादा शिवाजी महाराज भारी का संभाजी महाराज भारी? अरे कसं होईल तुमचं कॅल्क्युलेशन, कसं कंपॅरिझन होऊ शकते दोघांच्या मध्ये? एक सिंह आहे, एक छावा आहे, एक दिल आहे, एक धडकन आहे या महाराष्ट्राची. अरे शिवाजी महाराज राज्याभिषेकावर बसले, ज्यावेळेस राज्याभिषेक झाला 44 वर्षाचे शिवाजी महाराज बसलेले आहेत. आयुष्यभराचा अनुभव त्यांच्या तिथं पणाला लागलेला आहे. आयुष्यभर एक एक माणूस त्यांनी जोडलेला आहे, अनुभव तो घेतलाय. थोडा ठैरावे, निर्णायक शांत आहे, अष्टप्रधान मंडळी, यातनं सगळ्यातनं शिवाजी महाराज 44व्या वर्षी तिथं बसतात. आई जिजाऊंचं मार्गदर्शन त्यांना आहे. 23व्या वर्षी संभाजी महाराज बसतात. आई जिजाऊ नाही, आई संभाजी महाराज, शिवाजी महाराज नाही, जिजाऊ साहेब नाहीये तिथं. अष्टप्रधान मंडळ त्यांच्या विरोधात गेलेले, चांगले सल्ला देणारी माणसं नाही, स्वतःची सावत्राई त्यांच्या विरोधात आहे. लक्षात घ्या, ह्या प्रचंड भयान मानसिकतेत ते स्वतः तिथं उभे राहिलेले आहेत आणि त्या ह्याच्यावर बसलेत राज्याभिषेकासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात फक्त की 23 वर्षाच्या मुलाला किती त्रास दिला आपल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी दिला, आपल्या लोकांनी किती त्रास दिला, तरी तो मुलगा मागं हटत नाही. कारण का? आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा साधते. एकच काम करायचं माझ्या आयुष्यात, फक्त एकच. माझ्या बाबांनी म्हणजे स्वप्न पाहिले ते मला पूर्ण करायचं आहे. पुढच्या काळामध्ये संभाजी महाराजांना त्याला लक्षात आलं औरंगजेबाला नाही हारू शकत आपण ह्याला उघड्या मैदानावर. दरवर्षी बघतोय आपलं लाखोनी सैन्य कमी होत चाललंय. हे मराठे थांबायला तयार नाहीत, मागं फिरायला तयार नाहीयेत. आणि हे संभाजी महाराज तर आपल्याला सापडू शकत नाही. शेवटी फितुरी करावी लागली. आणि फितुरी हा महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे. आणि त्या शापच्या माध्यमातून संभाजी महाराज पकडले गेले. आणि संभाजी महाराज पकडले गेले, कसे गेले काय ते उद्या छावा तुम्ही पाहायला मिळेल. पण ह्याच्या पाठीमागचं जे शास्त्र आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही फितुरी का झाली, कशासाठी झाली. आणि एवढीशा छोट्याशा वतनासाठी, आणि जिथं महाराष्ट्र माझ्या राजाने उभा केलेलं त्याचं एक वतन मिळवण्यासाठी आपल्यातले काही लोक आज तिथं स्वतः फितूर होतात आणि संभाजी महाराजांना पकडून देतात. आणि आज संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ज्या पकडल्यानंतर मित्र कसा असावा तर असा असावा, हे त्याचं उदाहरण आपण बघतोय. तर कवी कलश त्यांच्याबरोबर आहे शेवटच्या श्वासांपर्यंत. ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडून नेलेला असता, औरंगजेबासमोर उभं केलेलं असतं आणि तो औरंगजेब तिथं पाहतो की संभा पकडला गेलेला आहे, संभाला पकडून आणलंय. मग त्या औरंगजेबाला एवढा आनंद होतो की त्याचं सिंहासन सोडून तो खाली येतो, गुडघे टेकतो आणि अल्लाचे आज तो तिथं मेहरबानी समजतो की अल्लाह त्याला शुक्रिया. आणि त्यावेळेस मग संभाजी महाराज म्हणतात ते त्यांना, कवी इसपे कुछ सूझ रहा है. त्यावेळेस कवी कलश एवढं सुंदर वाक्य ते म्हणतात, एवढं सुंदर काव्य, यावन रावण की सभा शंभू बंदो बजरंग. यावन रावण की सभा शंभू बंदो बजरंग.
आणि हे सगळं काव्य त्याच्या पुढे चालू झालेलं आणि हे काव्य संभाजी महाराजांना एवढं सुखावलं की हा माझा मित्र आहे शेवटपर्यंत. मला काय सांगतोय की ही रावणाची सभा आहे, तुझे आयुष्यामध्ये तुला काय हे बजरंगाप्रमाणे तुला तिथं आणलेलं आहे, तुझ्या अंगावर जे काय रक्त साकळले ते रक्त शेंदुराप्रमाणे शोभत आहे. आणि राजा तू एवढं जबरदस्त लढलेला आहेस की आज ते सगळं शौर्य पाहून औरंगजेब सुद्धा आज गुडघे टेकून आज नमाज पडायला बसलेला आहे किंवा आपल्या अल्लाचा शुक्रिया करायला बसलेला आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्याला साथ दिलेली आहे. पहिल्यांदा सगळ्यात जास्त संभाजी महाराजांवर जे काय अन्याय अत्याचार करण्यात आले त्याच्यापेक्षा अधिक अन्याय अत्याचार कवी कलशांवर करण्यात आले. पहिल्यांदा त्यांचे डोळे, पहिली जीभ, त्यांचे नख, त्यांची सगळे सोलटवण्यात आली चामडी, हे सगळं आधीच आज कवी कलशांवर केले की त्यांच्यावर अत्याचार पाहून हा संभा बधेल. नाही बदले दोघंच्या दोघं. शेवटच्या श्वासांपर्यंत साथ देणारी ही जोडी होती. म्हणून आयुष्यामध्ये मित्र असं बघा हो, फेसबुकला माझे 5,000 मित्र पण वेळेला नाही एक कुत्र. हे आपली परिस्थिती आहे सगळी की माझे एवढे फॉलोअर्स आहेत, माझे एवढे जबरदस्त आहेत, माझे एवढे मित्र आहेत. अहो संकटात 2 वाजता रात्री फोन केला तर तुमचा एक माणूस उपस्थित राहू शकत नाही. ही आपली परिस्थिती आहे. मी म्हणतो ना 2 चिल्लर घेऊन हिंडा 2,000ची, त्यापेक्षा 2,000च्या 2 नोटा घेऊन फिरलं तर जास्त फायदेशीर होतंय. खूप मित्र नको, 2च मित्र रात्री 2 वाजता फोन उचलणारे मित्र आपले पाहिजेत. हे लक्षात ठेवायचंय. कधी पण आयुष्यामध्ये संभाजी महाराजांच्या चित्रात हेच आहे. आणि हे एक सगळ्यात महत्वाचं, शेवटच्या श्वासांपर्यंत संभाजी महाराजांनी आपलं धर्म सोडलेला नाहीये, आपली वचन सोडलेलं नाहीये, दागिना आपले खजाना कुठे ठेवलेला आहे औरंगजेबाला कळू दिले नाही. त्यांच्यातले कोण कोण त्यांनी फितूर केलेत यांची यादी त्यांना दिलेली नाहीये. कारण त्यांना माहिती होतं मी गेलो तरी चालेल, हे राज्य जिवंत राहण्यासाठी मला हा आत्मयज्ञ करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस एक पत्र जे आलं होतं 1682ला रामदास स्वामींचं संभाजी महाराजांना की याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष, यापरी आता विशेष काय लिहावे. की तुझ्या वडिलांनी जे राज्य निर्माण केले ना ह्याच्यापेक्षा तुला काहीतरी वेगळं करून दाखव, त्यावेळेस तू स्वतःला पुरुष मान. आणि असं त्यावेळेस मग हे लक्षात येतं की माझ्या वडिलांनी जे केले त्याच्यापेक्षा वेगळं मला काय करायला लागेल, तर मला आत्मबलिदान करावं लागेल. आणि आपले शीरकमल त्यांनी ह्या यज्ञामध्ये दिलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये संभाजी महाराजांचं प्रचंड हाल करून मारण्यात आलेला आहे. ते शब्दांनी बोलू शकत नाही, रडतो, सांगणारा रडतो, ऐकणारा रडतो, लिहिणाराही रडतो. पण ते उद्या छावामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला पाहायला मिळेल. ते नक्की पहा. वेळ जास्त झालेली त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. पण एक लक्षात ठेवा, ह्या मराठा साम्राज्याचा 23 वर्षाचा मुलगा उभा राहतो, वयाच्या 32व्या वर्षापर्यंत तो वडिलांच्या स्वप्नांसाठी जीवाचं रान करतो. माझ्या वडिलांनी माझ्या आजीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं, मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या जीवाचं रान करेन, ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. आणि शेवटी संभाजी महाराजांना आज त्या दिवशी वडू येथे मारण्यात आलेलं आहे. आज तिथे औरंगजेबांनी त्यांची तिथं हत्या केलेली आहे. पण लक्षात ठेवा, त्याच्यानंतरही संभाजी महाराजांच्या आयुष्यात मी सांगितलं नियती कायम कठोर आणि जबरदस्त चुकीच्या पद्धतीने जो वागले असेल ती संभाजी महाराजांच्या बद्दल वागलेली. आयुष्यभर कधी सुख नाही, आयुष्यभर कधी कुणाची चांगली साथ लाभलेली नाहीये, आयुष्यभर चांगले मार्गदर्शन करणारी लोक त्यांच्या मागे नाही. आयुष्यभर आज जीवाभावाचं साम्राज्य उभं करण्यासाठी जी लोक लागतात अशा लोकांची वानवा त्यांच्या आयुष्यामध्ये कायम लाभलेली आहे. तरी तो मुलगा उभा राहतोय, लढतोय का, तो मराठा साम्राज्यासाठी. आणि असे संभाजी महाराजांचं बदनाम झालेलं अनेक गोष्टी पुढच्या काळात वासी बेंद्रेंनी आज बाहेर काढलेल्या आहेत. आणि या संभाजी महाराजांबद्दल 2 शब्द मी बोलतो आणि इथं थांबतो की काही वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायाची अभंग गाथा इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवली होती. थोडं इको द्या सर. काही वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायांची अभंग गाथा इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवली होती व इंद्रायणी मातेनं ती पुन्हा वर आणून दिली होती. तशीच काळाच्या डोहात बुजलेली आमच्या शिवपुत्र शंभूची गाथा वर यायला कित्येक वर्ष लागतील कोणास ठाऊक. पण आज उद्या परवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ही खरी हकीकत वर येईलच. कारण सत्य एवढी शाश्वत गोष्ट या दुनियेमध्ये आणले नाही. पण जेव्हा केव्हा बदनामीचे आणि गैरसमजाचे तकलादू पडदे फाडून ही खरी हकीकत वर येईल, त्यावेळेस मात्र शेजारील देहू आणि आळंदीप्रमाणे त्या वडूतही यात्रा भरती. आपल्या देशासाठी, धर्मासाठी, मातीच्या स्वाभिमानासाठी अरे ज्याने हसत हसत मृत्यूला मिठी मारली त्या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्या शक्तिस्थळाकडे दुनिया धावेल एवढं लक्षात ठेवा. आणि ते आता होताना पाहतोय आपण. अनेक तुमच्या माझ्यासारखे अनेक युवक आज तिथे उभं राहतात. आज वडूला तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्ही न जाता तुमच्या घरच्यांना घेऊन जा.
तुमच्या मुलांना तिथं घेऊन जा आणि नतमस्तक व्हा की आमच्या साम्राज्यामध्ये एक 23 वर्षाचा मुलगा उभा राहतो आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला तो आव्हान देतो आणि औरंगजेबाला सांगतात येते की काय तू तुझ्या धर्माचा अभिमान बाळगतो ना, मी माझ्या धर्माचा अभिमान बाळगतो. तुझ्या धर्मात काय दिलं मला माहिती नाही, पण माझ्या धर्मात एक सांगतो, अरे औरंगजेबा तू मला मारशील पण एक लक्षात ठेव की आज नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. नैनम छिंदंती शस्त्राणी, अरे आत्म्याची कोण हत्या करू शकत नाही. आत्म्याचं शस्त्र हत्या त्याची करू शकत नाही. अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही, वारा त्याला वाळू शकत नाही. कारण हन्य ते हन्य माळे शरीर आहे. शरीराची हत्या केली जाऊ शकते, आमच्या ग्रंथात सांगितलंय. आत्म्याची हत्या करू शकत नाहीस. आणि संभाजी शिवाजी हे इथले विचार आहेत, यातल्या मातीला आम्ही दिलेले. आज औरंगजेबा तू माझी हत्या करशील, तू माझे पाय तोडशील, पण लक्षात ठेव मराठ्यांची घोडदौड तो रोखू शकणार नाहीस. अरे तू माझी नजर डोळे काढशील, पण मराठ्यांचं आज स्वराज्याचं स्वप्न तू भंगू शकणार नाहीस. तू माझे हातही तोडशील, पण मराठ्यांचं बाहुबल तू कमी करू शकणार नाहीस. मला माहितीये तू प्रसंगी माझं शिरकमलही कापशील, माझं मुंडकं उडवशील, पण मराठ्यांचा साम्राज्याचा तू आज राजमुकुट कधीही भेदू शकत नाहीस. कारण आभास साहेबांचे संकल्पित तेच करणे आभास अगत्य. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय.